सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 94 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल आणि रुद्रनं एकाच वेळी एका उरलेल्या थालीपीठावर हात ठेवला आणि दोघेही एकमेकांकडे खूप रागात बघत होते. आता त्या थालीपीठावरून हात काढायला कोणच तयार नव्हतं. विशाल म्हणाला, रुद्र हात काढ, मला भूक लागली आहे. ऑलरेडी तू खूप थालीपीठं खाल्लेली आहेस. रुद्र म्हणाला, मला अजून भूक लागली आहे. आणि सुहागरातीच्या दुसऱ्या दिवशी माणसानं जास्त जेवायचं नसतं, नाहीतर केलेला रोमॅन्स पचत नाही. आणि विशाल म्हणाला, आता हा पण कोणता विधी आहे की प्रथा आहे? रुद्र म्हणाला, हो, ही प्रथाच आहे. विशाल म्हणाला, खड्ड्यात गेली तुझी प्रथा. तुझ्या सोयीसोयीने प्रथा बनवतोस काय? नशीब तुझ्या हातामध्ये देशाचं संविधान बनवायला नाही दिलं, म्हणजे तू चोरांना सोडलं असतं आणि संन्याशाला फाशी देणारी घटना बनवली असती. आणि त्याच संविधानाचं रक्षण करायला होतीच की तुझी बायको ॲडव्होकेट दामिनी देशमुख. तुम्ही दोघे नवरा बायको बदमाश आहात. तसे आता आई बाबा दामिनी आणि पद्मिनी खूप हसायला लागल्या. आणि रुद्र म्हणाला, अग्निहोत्री साहेब, मी इथला जावई आहे, त्यामुळे या थालीपीठावर सगळ्यात अगोदर माझा हक्क आहे. जावयाचा मानपान राखायची काही पद्धत आहे की नाही? त्याच्या हातातून अन्न खेचून घेता का? विशाल म्हणाला, जावई जर मानानं बसला तर त्याला मानपान केला जातो. इथं तू जावई कमी आहे असं वागतो आणि माकडासारख्या उड्या जास्त मारतोस. सोड ते थालीपीठ, खाऊ दे मला. मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. तू दुसरी बनवून घे आणि खा. आणि ती सुद्धा तुझ्या बायकोकडून बनवून घ्यायची, माझ्या बायकोकडून किंवा माझ्या आईकडून बनवून घ्यायची नाही. रुद्र म्हणाला, आता तर सोडणारच नाही. तू तुझ्या बहिणीला काहीच स्वयंपाक शिकवला नाही. मी माझी बहीण पूर्ण सांसारिक स्त्री करून तुमच्या ताब्यात दिली, म्हणून जास्त उड्या मारू नकोस. आणि लगेच पोलीस स्टेशनला जायची काही गरज आहे का? दोन दिवस सुट्टी घेतली तर लगेच शिस्त नाही बिघडणार शहराची. विशाल म्हणाला, ते तुला नाही कळणार. रुद्र म्हणाला, आणि मला ते कळवून पण घ्यायचं नाही. मला फक्त इतकं कळतं की माझ्या ताईला तिच्या नवऱ्यानं वेळ द्यावा, समजलं? म्हणूनच मी लग्नाला होकार देत नव्हतो. विशाल म्हणाला, तुझ्या होकारा वाचून आमचं काही नडलंच नसतं. आणि रुद्रसुद्धा म्हणाला, मग तुमच्या होकारा वाचून तरी आमचं काय नडलं? आम्ही तर आधीच लग्न करणार होतो, तुम्हाला निमंत्रण न देताच. अरे देवा, आता यांच्यातला कलगीतुरा कधी संपणार काय माहीत. आधी तर कोणत्याही नात्याविना भांडायचे, पण आता त्यांच्यात एक हक्काचं खट्टमिठं नातं होतं. इकडून साला आणि तिकडून जिजू. आता भारत पाकिस्तानसुद्धा बाँड्रीवरून जितके भांडत नसतील तितके हे दोघं एका थालीपीठासाठी भांडत होते. आणि बाकी सगळे हैराण झाले होते. कोणच कोणाला कमी नव्हतं. अगदी तोडीस तोड होते एकमेकांच्या दोघेही, एक पूरब तर एक पश्चिम. मग पद्मिनी विशालकडे गेली आणि म्हणाली, अहो मी काय म्हणते, मी पटकन दुसरं बनवते ना तुम्हाला, गरम गरम थालीपीठ. हे थालीपीठ खाऊ दे रुद्रला. विशालनं तिच्याकडे चिडून बघितलं आणि म्हणाला, पद्मिनी, तुला मध्ये पडायची गरज नाही. दामिनीकडून शिक गप्प बसायला. ती कधीच आम्हा दोघांच्या मध्ये पडली नाही. तरीही पद्मिनी म्हणालीच, साहेब, लहान भाऊ आहे ना तो माझा. मी माझ्या तोंडातला घाससुद्धा त्याला काढून चारलाय. असू दे ना. विशाल म्हणाला, हो, आणि त्याच्याच गुणामुळे तुझा पाय मोडला, हो ना? तरीही त्याचीच पाठराखण कर बरं का. आणि तुझा भाऊ आहे म्हणून मग मीही माझ्या तोंडातला घास त्याला काढून चारतो. हां, बघू खातोय का? रुद्र म्हणाला, तो खा तुम्हीच, मला नको तुमचं उष्ट. आणि आता दामिनीसुद्धा मध्ये पडत बोललीच, दादा खाऊ दे रे त्याला, आम्हालासुद्धा जायचं आहे आमच्या घरी. आणि आता विशाल चिडला आणि म्हणाला, घे खा, आणि आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याला इथून घेऊन निघ. त्याची तरफदारी करतेस का? तू लहानपणापासून हेच करत आली आहेस आणि तुझ्याच लाडामुळे आणि पाठिंब्यामुळे तो शेफारला आहे. आणि आता बोलावल्याशिवाय इकडे यायचं नाही दोघांनी, समजलं? रुद्र थालीपीठ खात म्हणाला, धमक्या कोणाला देताय? आपण येणार. बायकोचं माहेर, बहिणीचं सासर, मग काय सांगता राव, मज्जाच मज्जा. ताईच्या हातच्या जेवणाची आठवण आली की आपण येणार. आणि मी तुम्हाला अजिबात अडवलं नाही. तुम्ही केव्हाही तुमच्या बायकोच्या माहेरी येऊ शकता.
आणि विशालनं डोक्याला हात लावला आणि मनात म्हणाला, तो बहुतेक माझ्या राशीलाच पुजला आहे. मग तो पद्मिनीकडे बघून म्हणाला, माझ्यासाठी कॉफी आण. रुद्र मध्येच म्हणाला, हे काय, आता मगाशी चहा पिलात ना, मग थालीपीठं खाल्ली आणि आता वर कॉफी कशाला? विशालनं डायनिंग टेबलवर हात आपटले आणि म्हणाला, घर माझं आहे, इथलं किराणा सामान मी भागवतो. तुझ्या घरातल्या म्हशीचं दूध नाही येत माझ्या घरात, जे माझ्या कॉफी पिण्यावर तू ऑब्जेक्शन घेतोस. रुद्र म्हणाला, दूध म्हस देते की रेड आहे तर माहीत आहे का आपल्याला? या शहरातल्या मुलांना विचारलं ना दूध कोण देतं तर म्हणतात दूधवाला. नुसती येडी गैबानी. असं म्हणून रुद्र एकटाच हसत होता. विशाल चिडून म्हणाला, दामिनी त्याला सांग गप्प बसायला, नाहीतर बघच. दामिनी म्हणाली, दादा मला नाही रुद्रला रागवू वाटत, मग मी काय करू? विशाल म्हणाला, मग मांडीवर घेऊन बस. कौतुकाने सांगते त्याला नाही रागवू वाटत. आता दामिनीनं जीभ चावून रुद्रला इशारा केला आणि म्हणाली, गप्प बस, खा पटकन आणि चल. आणि रुद्र म्हणाला, कुठे चल? मी आत्ताच कुठे येणार नाही. जायचं असेल तर आपल्या बेडरूममध्ये जाऊया आराम करायला. मी काय हालत नसतो माझ्या ताईला सोडून. तसं अग्निहोत्री साहेबच म्हणालेत की आधा घरवाला आहे मी त्यांचा. विशाल चकित होऊन म्हणाला, आपल्या बेडरूममध्ये म्हणजे? तुझी कोणती रे बेडरूम? रुद्र म्हणाला, हो मग माझ्या बायकोची बेडरूम आहे. आणि मी काय म्हणतो अग्निहोत्री साहेब? विशाल तोंड वाकडं करत म्हणाला, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. इतक्यात पद्मिनीनं त्याच्यासाठी कॉफी आणली, त्याच्याजवळ ठेवली आणि विशाल कॉफी उचलायला जाणार त्या अगोदरच रुद्रनं ती उचलली आणि एक घोट घेऊन म्हणाला, घ्या घासातला घास. आणि आता माझं ऐकून घेतलं नाही ना म्हणून हा खट्याळपणा केला. विशाल आणखीन वैतागला आणि पद्मिनी म्हणाली, साहेब मी तुम्हाला दुसरी कॉफी आणते. असं म्हणून तिनं त्याच्यासाठी आणखीन एक कॉफी आणली. मग रुद्र म्हणाला, साहेब मी काय म्हणतो, परवाच ट्रिप चालली आहे, मग जाऊया ना आपण. त्याच्यातच काश्मीरला हनीमूनसाठी अनायासे सीट खाली आहेत, आपणच बुक करून टाकूया. आणि तुम्ही आमचे जावई म्हणून आम्ही थोडेसे कमी पैसे घेऊ बरं का? आणि विशाल म्हणाला, का जावई म्हणून फुकट नाही नेऊ शकत का तू? रुद्र म्हणाला, नेलं असतं हो, काश्मीरच काय घेऊन बसलात, स्वित्झर्लंडला नेलं असतं, पण तुम्ही आमचा धंदा पाणी बंद करून टाकला. एक डील केली की 10-20 लाख मिळायचे आणि महिन्यातून 2-3 डील नक्की असायच्या. पण तुम्हाला सदाचाराचे डोहाळे लागले होते ना, तुम्हीच तो धंदा बंद करायला लावला आणि मला भिकेला लावलं. आता या धंद्यामध्ये जम बसायला वेळ लागेल की नाही? मग अक्षता वाटल्यासारख्या जर अशा तिकीट वाटून चालणार नाही ना? विशाल म्हणाला, का रे, आत्तापर्यंत इगलिगली कामं करून रगड माया जमवली आहेस की, मग थोडा खर्च बहिणीवर केला तर काय होतंय? रुद्र म्हणाला, आणि तुम्ही सुद्धा खूप प्रामाणिकपणे नोकरी करता का? विशाल म्हणाला, हे बघ रुद्र, मी इल्लिगली कामं करत नाही आणि लाचसुद्धा घेत नाही. रुद्र म्हणाला, मग त्या दिवशी अधिकाराचा गैरवापर करत कोर्टाची संमती घेऊन आला होतात ना माझ्या घरी, माझ्या घराची झडती घ्यायला. तुम्हाला सांगतो बाबा, कोर्टाची झडतीची परमिशन घेऊन आय लव्ह यू पल्लवी, आय लव्ह यू पल्लवी असं हातभर लिहून पत्र आणलं होतं आणि ताईला भेटण्यासाठी माझ्या घरावर झडती घेण्याचं नाटक केलं यांनी. आणि तरीही तुम्हाला वाटतं की तुम्ही अधिकाराचा गैरवापर करत नाही? बोला अग्निहोत्री साहेब, सांगा आता, हा गैरवापर आहे नाही तर काय आहे? आणि विशाल म्हणाला, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. मग रुद्र म्हणाला, मग तुमचं आणि माझं युद्ध आहे असं समजा, त्यामुळे मी तुमच्यासोबत कसाही वागलो तरी मला माप आहे. बाप रे, विशाल एक पट तर रुद्र 10 पट. एक शब्द खाली पडू देत नव्हता तो विशालचा. आणि तो म्हणाला, मी तुम्हाला खिऱ्यापत वाटल्यासारखं फुकट तिकट का वाटू? विशाल म्हणाला, नकोच वाटू, आणि मी तुझ्या ट्रिपमध्ये येणारच नाही. रुद्र म्हणाला, का, काय झालं आता? विशाल म्हणाला, आम्ही विमानाने जाणार आहे. मला माझ्या बायकोला विमानात बसवायचे आहे आणि मला इतका वेळसुद्धा नाही बसने जायला आणि बसने यायला. मी फक्त 3 दिवसाची सुट्टी टाकणार आहे. आणि रुद्र म्हणाला, असं होय, मला वाटलं 8 दिवसाची तरी सुट्टी टाकाल तुम्ही. खूपच मिस करता ना पोलीस स्टेशनला? मग एक काम करा ना, सगळ्या कैद्यांना तुमच्या स्टाफला सोबत घेऊन चला हनीमूनला. मग तुम्ही काश्मीर बघाल आणि ते तुमचा हनीमून बघतील. विशाल त्याच्याकडे चिडून बघत म्हणाला, व्हेरी फनी, गप्प बस. आणि आम्ही विमानाने जाणार म्हणजे जाणार.
आणि आम्ही कसं जायचं, कुठं जायचं हे तू ठरवू नकोस प्लीज. नाहीतर सगळं तूच ठरवशील आणि हनीमून कसा करायचा ते सुद्धा तूच सांगशील. आणि आता रुद्रचा मूड ऑफ झाला. दामिनी म्हणाली, दादा, रुद्र किती नाराज झाला आहे. आपण सगळे एकत्र गेलो तर किती छान वाटेल. विशाल म्हणाला, हो ना, त्याला छान वाटेल आणि माझा प्राण कंठाशी येईल त्याच्या टिवल्या बावल्या सहन करता करता. आणि हनीमून कमी आणि फनीमून जास्त होईल. त्यामुळे मला अजिबात यायचं नाही तुमच्यासोबत. आणि तू सुद्धा काय ग, तुझ्या नवऱ्याला आवरणार नाहीसच. मोकळ्या रानात वळू सोडल्यासारखा मोकळा सोडतेस. मग दुसऱ्याला कितीही त्रास झाला तरी चालेल, हो ना. जरा त्याला व्यसन घाल की. आणि रुद्र म्हणाला, ताई, अग्निहोत्री साहेब मला वळू म्हणाले. विशाल म्हणाला, आणि तू मला ढेकून म्हणतोस त्याचं काय. आता रुद्र म्हणाला, मग त्यात काय चुकीचं आहे. ढेकणं रात्री सक्रिय असतात. जसे तुम्ही असता तसे. तुमच्या फिरण्यामुळे नवरा बायकोला सुद्धा रात्रीच्या फिरायची सोय राहिली नाही. तुम्ही ना सगळ्यांची प्रायव्हसी भंग केली आहे साहेब. विशाल म्हणाला, प्रायव्हसी घरात असते, 4 भिंतीच्या आत, पब्लिक प्लेसमध्ये नाही. आणि आता रुद्र त्याला टोमणा मारत म्हणाला, मग त्या दिवशी थिएटरमध्ये, पब्लिक प्लेसमध्ये, बाल्कनीत बसून तुमचं काय चाललं होतं सांगा आता मला. मी सांगू का काय चाललं होतं ते. तसा विशाल चकित झाला आणि म्हणाला, तुला माहीत आहे ते सगळं. रुद्र म्हणाला, सगळं टायमिंग लावून माहीत आहे. आता जास्त बोलाल तर सगळे पत्ते ओपन करील आई बाबांसमोर. आणि आता बाबा म्हणाले, रुद्र आणि विशाल, शांत बसा, आता बाद झालं. तुम्ही दोघेही लहान नाही. मस्करीची कुस्करी होता कामा नये. हनीमूनला जाताय तर काय ते पटकन ठरवा. व्यवस्थित जायचं आणि व्यवस्थित यायचं आणि मुलींना सांभाळून आणायचं. आणि तुम्ही दोघांनीही एकाच ठिकाणी जायचं, तेही एकत्रच. मग रुद्र म्हणाला, ठीक आहे, विमानानं तर विमानानं. मलाही माझ्या बायकोला विमानात बसवायचे आहे. मी सुद्धा तुमच्यासोबत विमानानेच येणार. विशाल म्हणाला, पण का माझ्या मागे लागलास. रुद्र म्हणाला, तुमच्या नाही, मी माझ्या ताईसाठी येतोय. विशाल म्हणाला, तुझ्या ताईला कोणी खाणार आहे का तिकडं. का मी खाणार आहे वाघ सिंहासारखा. रुद्र म्हणाला, वाघ सिंह नाही, पण मला माझ्या ताईला अग्नीच्या दाहकतेपासून वाचवायचे आहे. आणि आता दामिनीने त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाली, गप्प बस ना रुद्र. आणि रुद्र, माझं झालं असं म्हणून त्याच्या खोलीत गेला. आता विशालसुद्धा त्याच्या रूममध्ये गेला. पोलीस स्टेशनला जायची तयारी करायला लागला. आणि इकडे दामिनीने पद्मिनीला विचारलं, ताई, रात्री दादानं खूप त्रास दिला का हो. झोप नाही झाली का रात्री तुमची. किती वेळ जागवलं सांगा ना. डोळे अजूनही सुजलेले दिसत आहेत तुमचे. तुम्ही जा आणि झोपा. तुमचे अहो आहेतच आत. मी बघते इथलं सगळं. पद्मिनीला अजून म्हणाली, गप्प बस ग दामिनी, काही नको. माझी झोप झाली आहे, मी करीन सगळं. दामिनी म्हणाली, पण सांगा ना, काय काय झालं रात्री आणि किती वेळा. अशी दामिनी तिला खूप चिडवत होती. आणि पद्मिनी खूप लाजून म्हणाली, दामिनी, अगं काहीही काय विचारतेस. दामिनी म्हणाली, त्यात काय झालं, माझंही लग्न झालेलं आहेच की. तुम्ही माझ्याशी प्रत्येक विषयावर बिनधास्त बोलू शकता. आणि ताई, खरंच त्रास दिला का दादानं. पद्मिनी म्हणाली, नाही. दामिनी तिचे केस बाजूला सारून म्हणाली, हो का. मग हे तुमच्या मानेवर, पाठीवर निशाण कशाचे आहेत. आणि ते तुम्ही असे केसानं झाकून का घेतले आहेत. नखांचे आणि दाताचे व्रण आहेत हे. आणि हा गुलाबी ओठ बघा कसा रक्ताळलेला आहे, काळा निळा झाला आहे हा. तुमचा तुम्हीच चावून घेतला का. हे सगळे पुरावे सांगत आहेत की तुम्हाला दादानं किती त्रास दिला आहे. आता पद्मिनी खूप लाजली आणि म्हणाली, आता गप्प बस दामिनी, मला काहीच विचारू नकोस, तुझ्या दादाला विचार. दामिनी म्हणाली, त्याला तर विचारीनच हो, पण दादाला कसं सांगितलं तुमचं खरं नाव तुम्ही. दादाची काय एक्सप्रेशन होत्या. खूप आश्चर्यचकित आणि एक्साईट झाला असेल ना तो. आणि पद्मिनीनं तिला हात जोडले आणि म्हणाली, तुझा दादा आणि शॉक झाला असेल. बाप रे. अगं माझा तर जीव जायची पाळी आली होती त्यांना पटवून देता देता. आणि साहेब नाटक करत होते काहीच नाही समजून घेण्याचं. दामिनी, त्यांनी माझ्या कपाटात माझे डॉक्युमेंट पाहिले होते, ओरिजिनल नावाचे फोटोसहित. तू पण ना दामिनी, तुझ्या भावाला इतकं कच्चा लिंबू समजलीस का गं. दामिनी म्हणाली, नाही हो, माझा दादा आहेच खूप हुशार आणि लाखात एक. आता इकडे रुद्र आला विशालच्या रूममध्ये आणि त्याला चिडवत म्हणाला, मग साहेब
मी काय म्हणतो, काल तुम्ही मला एकही टिप्स विचारली नाही. तुम्हाला काही प्रॅक्टिस वगैरे होती का सुहागरातीची? विशालनं आता त्याच्याकडे पुन्हा चिडून पाहिलं आणि म्हणाला, फालतू बडबड बंद करू नकोस. तू जा बरं इथून तुझ्या रूममध्ये. उगाच जाता जाता माझा मूड खराब करू नकोस. रुद्र म्हणाला, बरं राहिलं. मग आता रुद्र त्याच्या जवळ आला आणि त्याने विशालचे हात चेपत दिल जमाई करत म्हणाला, पण साहेब, आपण एकत्र जाऊया ना हनीमूनसाठी. माझी इच्छा आहे असं समजा. विशाल म्हणाला, आता तू माझ्यासोबत हनीमून साजरा करणार आहेस का? म्हणे, माझी इच्छा आहे. तुझी बायको तुझ्याजवळ आहे ना? आणि आता काय, आमच्याच रूममध्ये येणार आहेस का राहायला? तिथेही म्हणशील माझी इच्छा आहे. रुद्र म्हणाला, तसं नाही हो, पण चला ना, छान वाटतं. आपण सगळे फॅमिली एकत्र गेलो तर. आता रुद्र जरा नरमाईनं बोलत होता आणि बोलता बोलता विशालचे हातसुद्धा चोळत होता. आणि विशाल हसला आणि म्हणाला, ठीक आहे, आधी मला सॉरी म्हण, मग मी विचार करेन. पण जायचं तर विमानानं. आणि रुद्रसुद्धा लगेच म्हणाला, सॉरी बाबा, सॉरी, आणि आणखीन खूपदा सॉरी, इथून पुढे जर काही वात्रटपणा केला तर. विशालनं त्याच्याकडे पुन्हा चिडून पाहिलं आणि रुद्र पळून गेला. दामिनी आणि पद्मिनी गप्पा मारतच होत्या की इतक्यात विशालची हाक आली, पद्मिनी वर ये. आणि दामिनी म्हणाली, जा जा, तो पोलीस स्टेशनला निघालाय ना, त्याचं तोंड गोड करून पाठवा, म्हणजे दिवसभर तो फ्रेश राहील. तुमचा रोमॅन्टिक नवरोबा. आता पद्मिनी लटक्या रागातच तिला एक फटका दिला आणि वर गेली. तर विशाल साहेब वर्दी घालून तयार होते. ती आली आणि म्हणाली, साहेब, खरंच निघालात? आता तो बेल्ट घालत होता आणि तसाच तो बेल्ट त्यानं तिच्या भोवती टाकला आणि तशीच तिला जवळ ओढली आणि म्हणाला, तुला सांगितलं ना, ड्युटी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, तरीही विचारतेस? आणि आता हनीमूनला सुद्धा जायचं आहे, मग आज तर गेलंच पाहिजे. असं म्हणून त्यानं त्याची पीक कॅप तिच्या डोक्यात घातली. ती थोडीशी हसली आणि हातात त्याची स्टिक घेऊन म्हणाली, मिस्टर अग्निहोत्री, मग बायकोचं काय? तिला कधी वेळ देणार? विशाल म्हणाला, नाईटची ड्युटी बायकोसाठी. ती म्हणाली, साहेब, लवकर याल ना तुम्ही, मी वाट बघते. विशाल म्हणाला, आता यावंच लागेल, कारण आता तोंडाला रक्त लागलं आहे आणि आता रोज शिकार केल्याशिवाय झोप नाही येणार. असं म्हणून त्यानं तिची कंबर हळूच दाबली आणि ती खूप लाजून गेली. मग विशालनं चल निघतो असं म्हणून तिच्या कपाळावर एक किस केला आणि तिनेही त्याला न मागता त्याच्या ओठांवर किस दिला. आणि आता विशाल गेला पोलीस स्टेशनला आणि त्याला पाहून सगळ्यांनी आश्चर्याने डोळे मोठे केले. पाटील म्हणाले, साहेब, हेच दिवस असतात फिरण्याचे आणि तुम्ही आहात इथे येऊन बसताय होय? आणि बाकी लग्न एकदम छान झालं आणि रिसेप्शनसुद्धा. आणि आम्हाला कळलं की तुमची मिसेस रुद्रची बहीण आहे. तुमचं तर साठं लोटं झालं की हो साहेब. एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या, असं म्हणून पाटील हसायला लागले. आता विशालही हसला आणि म्हणाला, पाटील, पुढच्या आठवड्यात मी 3 दिवस नाही. पाटील म्हणाले, हनीमूनला निघालाय वाटतं. जा जा, निवांत जा, आरामात जा आणि आरामात या. आपली ड्युटी काय कायमचीच आहे, पण हे दिवस पुन्हा येत नाहीत. आणि साहेब, आज तरी कशाला आलात तुम्ही? काही गरज नव्हती तुमची इथे यायची. विशाल म्हणाला, बाकी काही नाही हो, आपला एरिया जरा सेन्सिटिव्ह आहे ना, म्हणून दुर्लक्ष करता येत नाही. आणि पाटील म्हणाले, साहेब, बायकोचा विषयसुद्धा खूप सेन्सिटिव्ह असतो, खूप हलक्यात घेऊ नका आणि तिकडे तर अजिबात दुर्लक्ष करू नका. सगळे दिलेले प्रॉमिस गुपचूप पाळायचे. लवकर घरी जायचं, निदान नवीन आहात तोपर्यंत तरी. आणि विशाल खूप हसायला लागला. आता बघता बघता संध्याकाळ होत आली, रात्रही झाली, जेवणाची वेळ होऊन गेली. पद्मिनी विशालला फोन करून करून दमली. त्यानं 1-2 वेळा रिप्लाय दिला, पुन्हा फोनच उचलला नाही. कोणत्या सिक्रेट मिशनवर गेला होता काय माहीत. आणि ती काळजीपोटी हॉलमध्ये त्याची वाट बघत बसली. आई म्हणाल्या, पद्मिनी, तू जेवण करून घे अगोदर. विशालचा काही भरोसा नसतो, कधी येतो कधी जातो हवेसारखा, हे आम्हालाही कळत नाही. त्याच्याकडे दुसरी चावी आहे घराची, येईल तो आत, तू आराम कर. तरीही पद्मिनी म्हणाली, आई, मी ठीक आहे, मी वाट बघेन ना यांची. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? आणि बाबांनाही, मी तुम्हाला जेवायला वाटते. असं म्हणून त्या दोघांना जेवण घालून रूममध्ये पाठवलं आणि पद्मिनी तिथेच सोफ्यावर बसली त्याची वाट बघत. आता 11:30 वाजले होते. काल रात्रीही तिची झोप झाली नव्हती आणि ती सोफ्यावरच झोपी गेली.
आता विशाल खुर्चीतून उठला, पेट्रोलिंगला गेला आणि तसाच घरी निघाला. घरी आला, त्यानं घड्याळात पाहिलं, 12:30 वाजले होते आणि आता रोजच्या सवयीप्रमाणे तो रूममध्ये निघाला. इतक्यात त्याला सोफ्यावर झोपलेली निरागस पद्मिनी दिसली आणि त्याला आठवलं की ती वाट बघत आहे आणि त्यानं स्वतःच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला, मिस्टर अग्निहोत्री, आता लग्न झालंय तुमचं. तुम्ही लवकर घरी नाही आलात तर कोणाला तरी फरक पडतो. आता असं करून चालणार नाही. नोकरी तर महत्त्वाची आहेच, पण छोकरीसुद्धा महत्त्वाची आहे, हे विसरू नका. असं म्हणून त्यानं पद्मिनीला अलगद मिठीत उचलली, बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्यानं तिला बेडवर झोपवलं. तो तिच्यापासून लांब जाणार इतक्यात झोपेतच तिने त्याची कॉलर पकडली आणि तसंच त्याला अंगावर खेचून घेतला.